मावशीला बाजाराची माहिती असली पाहिजे. तुझ्या माहिती प्रमाणे काही माहिती असली तिला बोलावून घे. माझ्या माहितीनुसार ती मावशी आहे बरोबर ना? ती 5 सातवी आहे. सात्विक आहे. तो सातवी आहे. तो मनाची आहे. काय म्हणत काय? त्या वरती आलेली सखू मावशी आहे ना, तिला बोलून घेतलं पाहिजे. काय हरकत नाही, तिला मी आरोळी मारून पाहते. माझं आरोळी. अगं मावशी ग, अगं मावश्या बऱ्याच आहे. तुला नक्की कोण पाहिजे? सकू मावशी पाहिजे का? अगं सकू मावशी पाहिजे. अगं मी सकू मावशी थापीते. काय म्हणाली? काय करायला पाहिजे का? तर थापी दे, थापी दे. सकू मावशीला आरोळी मारून पाहिली तर सकू मावशी म्हणते थापी दे, थापी दे. बरोबर ना? बरोबर आहे. अबे मी काय म्हणते माहिती का? काय म्हणतेस? मावशी काहीतरी थापीत आहे. बरोबर ना? हा. ते आज रात्रभर काय थापणार आहे ते आपल्याला आता ते आपल्याला बघायचे आहे. बरोबर ना? काही हरकत नाही, पुन्हा एकदा आरोळी मारून पाहते. फक्त अगं रे मावशी ग, अगं आले गं मुलीनो. अगं मावशी ग, मी तुला पहिल्यांदा आरोळी मारली आरोळी मारली. तेव्हा तू काय म्हणालीस? थापी दे, थापी दे. अगं तू नेमकी काय थापत होतीस? हा, हे सांगितलंच पाहिजे का? आता सांगितलंच पाहिजे. अगं आपण गवळ्याच्या मुली. बरोबर आहे. गवळणी. बरोबर आहे. आणि आपला व्यवसाय काय? दही, दूध, ताक, लोणीची विक्री. बरोबर आहे. पण हा, मला काय म्हणतेस? मागे 8 दिवसापूर्वी बाजार केला. बाजार केलेला आहे. आणि त्यावेळेला सुद्धा मी काय घेतलं माहितीये का? हा, माझ्या गाईच्या शेणी. बरोबर आहे ना? त्या शेणी घेतल्या होत्या. अजून पुन्हा एकदा शेणी घालीस काय? आणि नुसत्या शेणी नाही, हा, तर त्या शेणी बरोबर गोमूत्र सुद्धा घेतलेलं आहे. काय म्हणतेस काय? हा. बरोबर आहे ना? आणि त्या शेणी हा, आणि गोमूत्र बरोबर शिवभक्तांना फार प्यारे आहेत. आहेत ना? बघा, आता काही जण म्हणतील आम्हाला काही तशी घेणं देणं नाही. त्यातून तुमची सुटका ना? सुटका सुटका नाही. नाही. बरोबर ना? हा, गोमूत्राचा बरोबर आहे. आणि शेण्याचा तुमच्यावरती चेपा नाही. ते आपण ठेवणार आहे. अरे बरोबर ना? तुम्ही सोडवायचा आहे. त्या दिवशीचा बाजार केला 8 दिवसापूर्वी. 8 दिवसापूर्वी त्या पद्धतीने हा बाजार करणार आहे. आज सुद्धा त्याच बरोबर आहे, पद्धतीने बरोबर आहे. आपल्याला किती बाजार करता येते? आणि तो हा. ठेवलेला चेपा नाही. ते आपण ठेवणार आहे. तो काय करायचा? उडवून दाखवायचा. त्यातून सुटका नाही. हे बघ, हा, की शेण्या थापत होते बरोबर. आणि त्या शेण्या शिवभक्तांना प्यारे आहेत. हा, आणि ते शेण्या कुणाच्या? कुणाच्या? माझ्या गाईचे आहेत. गाईच्या शेण्या. मागच्या येणाऱ्याच्या गवळणी आहेत. हा, त्याने कुणाच्या आणायचे? बैलाच्या. त्यांच्या बैलाच्या आणायचे. बरोबर ना? पण मला आवड कशी द्यायची माहितीये का? हा, शेण्या गाईच्या शेणी घ्या रे, गाईच्या शेणी घ्या. मग ह्याने काय म्हणायचं? काय म्हणायचं? बैलाच्या शेणी घ्या ग, बैलाच्या शेणी घ्या. बघूया कुणाच्या विक्री होत आहेत त्या. बरोबर ना? सकाळपर्यंत बघायच्या. विक्री कुणाच्या होतात ते सकाळपर्यंत बघायच्या. आज आपण नाव उडवलं. हा, तर मग शेण्याची काय करायची? काय द्यायची? घरी जायची. लवरी द्यायची. देणार ते ना, सकाळपर्यंत. मला बोलण्याचं कारण अगं मावशे, तुला बोलण्याचं कारण एवढंच आहे की आम्हा मुलींचा विचार आले मात्र त्याचा बाजार. हे बघ, हा मुलीचा म्हणजे गवळणीचा. बरोबर आहे. काय आहे विचार? काय म्हणते? मथुरेचा बाजार. मथुरेचा बाजार. अगं पण बाजाराचा विचारच कशाला करायचा? होय ना? कारण तो मान आपलाच आहे. बरोबर आहे ना? हा. गवळणी जवळ आहे. कारण हा, गवळ्यांनी एकदा प्रयत्न केला होता. बरोबर आहे ना? हा. बाजार करण्याचा एकदा गवळ्यांनी पण प्रयत्न केला होता. पण तो बाजार पूर्णत्वास केला नाही. काय झालं पुढे? काय झालं माहिती आहे ना? अरे लाखाचे 12,000 करून आलेले. गवळी बाजाराला गेले. बरोबर ना? पण लाखाचे 12,000 करून आले. या दिवसापासून रसिक प्रेक्षक परंपरा चालू आहे. बरोबर आहे. की आपल्या घरातला गवळी बाजाराला गेला. हा, मायला मायला. मायला बाजाराला गेला. हा, 100 रुपये घेऊन गेला आणि 100 रुपयाचा वाटला लावून येणार. काय म्हणते काय? हा. पण माझी घरातली गवळण जर बाजाराला गेली बसले ती, हा, तर 100 रुपये देऊन त्याच्यात 80 रुपये खर्च करणार, 20 रुपये कन्नोडीला बांधणार. अरे शेवटी तो मायचा बाजार आहे. त्याच्यामुळे ती परंपरा अजून चालू आहे. बरोबर ना? माझं म्हणणं काय आहे काय आहे? की जर तुम्हाला बाजार त्या वेळेला जमला नाही बरोबर. तर तुम्ही आमच्या पाठून येऊन काय करणार? काय करणार? कसा बाजार करणार? बरोबर ना? मला सांगायचं आहे. म्हणून मी- मुलीनं हा. बाजाराला जाताना घेतलेलं काय नेसलेलं काय ते सांगितलं पाहिजे. मग घेतलं काय नाही? हा. अरे विकीला घेतलं दही दुधाची साडी, व्यक्तीला घेतलंय दही दुधाची लोणी, दही दूध ताक आणि लोणी.
आता नेसल्या मुलाची पैठणी साडी वा 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 छान छान अरे अभिषेक हा. आपल्याकडे टाइम कमी आहे नाही का हा. सव्वा तासाची बारी आमच्याकडे दिलेली आहे हा. काही हरकत नाही अरे अभिषेक पण आम्हाला मुलींचा विचारून घेतलंस आणि तुझं का कोण सांगणार आमचे गुरुवर्य आदरणीय आप्पासाहेब चिमणे यांची मंडळी काल भैरवनाथ तमाशा मंडळ हेमलगर यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक चाललं आहे. मंडळ आपलं आभारी आहे. गुरुवर्य आपल्याला सुद्धा सांगा. हा अरे आम्हाला मुलींचा विचारून घेतलंस आणि तुझं का कोण सांगणार मला सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे अगं माझं कशात काय हा. काय माहितीये का हा. काट्याच्या आणीवर वस्ती 3 गाव 2 वसाडी 1 वर्षाची ना. काय म्हणतेस काय हा, काट्याची वाटेवर वस्ती 3 गाव 2 वसाडी 1 वर्षाची ना. हा. आणि वर्षाची ना ते आले 3 कुंभार ती तुला आले आले की 3 कुंभार हा. दोन थोटे एका घडेची ना. काय म्हणतेस काय घडेची ना त्याने रांधे 3 मुगे हा. दोन कच्ची एका भाजीची ना. काय म्हणालीस काय या त्रिगुणामध्ये आज खेळायचा सगळा मुवा बरोबर आहे आम्ही तुम्हाला गुरुवारी समान म्हणतोय. बरोबर त्रिगुणाला तुम्ही बाजूला करून बरोबर तुमचा ब्रह्मश्रेष्ठ करून श्रेष्ठ दाखवायचा. करून दाखवायचं आहे पण तो करताना हा. हे 3 गुण बाजूला ठेवायचे. बरोबर ना हे 3 गुण तुम्ही अजिबात शिवायचे नाही. नाही तर वर्षाने हनुमंतरायाची जयंती आली हा. आणि तमाशापूरचा ब्रह्मश्रेष्ठ करायला आला ते चालणार नाही अखंड या मायेला बाजूला करायची. बरोबर आहे सकाळी जाते